सर्वात पहिल्यांदा उमेदवाराला प्ले स्टोअरवरून MSTSVET हे ॲप इन्स्टॉल करायचं आहे. त्यानंतर हे ॲप ओपन केल्यानंतर उमेदवाराला लोकेशन, व्हिडिओ कॅमेरा, मायक्रोफोन आणि याच्या परमिशन द्यायची आहेत. त्यानंतर उमेदवाराला यूजर ID एंटर करायची आहे. त्यानंतर पासवर्ड एंटर करायचा आहे. त्यानंतर लॉग इन बटनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर उमेदवाराला डॅशबोर्ड डिस्प्ले होणार. त्यानंतर थेअरी ह्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर उमेदवाराला स्वतःची सेल्फी कॅप्चर करायची आहे. सेल्फी कॅप्चर झाल्यानंतर उमेदवाराला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. डॉक्युमेंट उदाहरणार्थ हॉल तिकीट, त्यानंतर नेक्स्ट बटनवर क्लिक करायचे आहे. जेव्हा तुमची एक्झाम स्टार्ट होणार तेव्हा तुमचं सर्व स्क्रीन रेकॉर्डिंग ही चालू असणार आहे. त्याकरिता स्टार्ट नाव या बटनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर एक्झाम स्टार्ट असताना तुमचा ऑडिओ सुद्धा रेकॉर्ड होणार आहे. त्याकरिता ऑडिओ रेकॉर्डिंगला अलाव करायचं आहे. स्टुडंटला काही सूचना आहे ह्या काळजीपूर्वक वाचून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आय ॲक्सेप्ट टर्म अँड कंडिशन ह्या बॉक्सवर क्लिक करायचं आहे आणि एक्झाम स्टार्ट करायची आहे. एक्झाम स्टार्ट असताना तुमचा कॅमेरा ऑन असणार आहे. उमेदवाराला परीक्षेचा टाइम इथं दर्शविला आहे. क्वेश्चन नंबर दर्शविला आहे. उमेदवाराला लँग्वेज चेंज करायचा ऑप्शन सुद्धा आहे. उमेदवाराला क्वेश्चन ऐकण्याचा सुद्धा ऑप्शन इथं अवेलेबल आहे. मध्ये बॉक्स वगैरे कशाचा संदर्भ देतो. ऑप्शन 1 वेब पृष्ठ लेआउटसाठी डिझाईन नमुना. ऑप्शन 2 पृष्ठावर घटक प्रदर्शित केले जातात. ऑप्शन 3 HTML दस्तऐवजांची रचना. ऑप्शन 4 मार्जिन, सीमा, पॅडिंग आणि घटकाची सामग्री यांचे संयोजक. हे इथं आय बटन दर्शविलेले आहे. ह्या बटनवर क्लिक केल्यानंतर उमेदवारांनी किती प्रश्न सोडविलेले आहे, किती प्रश्न अनसॉल्व आहेत म्हणजे न सोडवलेले आहेत हे इथं दर्शविले जाते. जे प्रश्न सोडविलेले आहेत ते निळ्या रंगाने दर्शविलेले आहे. जे प्रश्न न सोडवलेले आहेत ते लाल रंगाने दर्शविलेले आहेत.
फेस डिटेक्ट न होत असल्यास एक एरर मेसेज येतो, फेस नॉट डिटेक्टेड म्हणून. जर उमेदवार हे मेसेज जर 5 वेळा आले तर परीक्षा ही ऑटोमॅटिक सबमिट होईल. जर उमेदवार पूर्ण क्वेश्चन हे अटेम्प्ट न केले असतील तर त्यांना एक्झाम सबमिट करण्यापूर्वी एक एरर मेसेज देतो. कृपया सर्व प्रश्नांचा प्रयत्न करा आणि पुन्हा सबमिट करा म्हणून. उमेदवार आय बटनवर क्लिक करून कोणते क्वेश्चन अनसॉल्व्ह आहेत ते चेक करू शकतोय. जर पूर्ण प्रश्न सोडवले असतील तर उमेदवाराला एकदा अजून पुन्हा पुष्टीकरण करण्यासाठी एक पॉपअप मेसेज येतोय. ओके बटनवर क्लिक केल्यास एक्झाम ही सबमिट होईल आणि तुम्हाला एक पॉपअप दर्शविला जाईल, अभिनंदन, आपले एक्झाम यशस्वीरित्या पार पडलेला आहे. ओके बटनवर क्लिक केल्यास एव्हिडन्स अपलोड होत आहे. त्यानंतर 3 डॉटवर क्लिक करून सिन्सिक एव्हिडन्स या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. बघा, एक ऑप्शन हे ब्ल्यू टिक आहे कारण तुमचे व्हिडिओ हे अपलोड झालेले नाही. त्याला बाकी सर्व ग्रीन आहेत कारण हे अपलोड झालेले आहेत. जर हे अपलोड करायचे असेल तर याला ब्ल्यू टिकवर क्लिक करायचं. त्यानंतर एव्हिडन्स हे अपलोड होत आहेत त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर एव्हिडन्स हे ऑटोमॅटिकली अपलोड होतील.